पसमानदा तबकात ने रिजर्वेशन, बुनियादी हुकूक और समाजी इंसाफ के लिए जिला कलेक्टर दफ्तर पर धरना दिया। महाराष्ट्र में रिजर्वेशन के लिए अब कई तबकात ने रियासती और मरकजी हुकूमत पर दबाव बनाने का काम शुरू कर दिया है। मराठा, मुस्लिम और धनगर समाज के अलावा दीगर कई तबकात ने भी रिजर्वेशन, बुनियादी हुकूक और समाजी इंसाफ का मुतालबा किया है। जिला कलेक्टर दफ्तर के रूबरू पसमानदा तबकात से ताल्लुक रखने वाले सैकड़ों लोगों ने एहतजाज किया। अपने हाथों में झंडे और बैनर्स थाम कर रिजर्वेशन, बुनियादी हुकूक और समाजी इंसाफ देने का मुतालबा किया गया। एहतजाजियों ने बरसर इख्तिदार बीजेपी के खिलाफ नारेबाजी भी की। गरिबांचा, मागासवर्गीयांचा आवाज दाबण्याचं काम इथलं जातीयवादी सरकार, धर्मवादी सरकार करत आहे। म्हणून आम्हाला या ठिकाणी या जातीयवादी सरकारच्या विरोधात, या जातीयवादी धर्म व्यवस्थेच्या विरोधात लोक स्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जाहीर बंड विचारतो। आम्ही चॅलेंज करतो की त्यांना आम्ही आमच्या गरीब माणसाचं, मातंग असतील, वंचित असतील, बहुजन असतील, अल्पसंख्याक असतील, भटके असतील, या सर्वांना आम्ही न्याय देण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी तेवढ्याच ताकदीने राज्यकर्त्याच्या छात्यावर आम्ही चढणार आहोत। हा इशारा आहे। 2 दिवसाचा सत्याग्रहाचा 30 तासाचा अनुषंगाने हा सत्याग्रह असताना या 3 महिन्यामध्ये या सरकारनं या अनुषंगाच्या सत्याग्रहाच्या अनुषंगाने आम्हाला काय अल्टिमेटम दिलं नाही, आमचे काय मागण्या डिमांड्स काय केलं नसेल तर आम्हाला येणाऱ्या 3 महिन्यामध्ये या राज्यकर्त्याला आम्ही यांची नाकाबंदी करून वेगळ्या पद्धतीचं आम्ही तीव्र आंदोलन उभं करणार आहोत। अशा प्रकारची मागणी या सत्याग्रहाच्या